पालवण शिवारात शेतात आढळला महिलेचा मृतदेह। बीड ग्रामीण हद्दीतील पालवण शिवारातील मस्के यांच्या शेतात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळाली होती। माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। प्राथमिक पाहणीत तो मृतदेह महिलेचा असल्याचे स्पष्ट झाल्याने घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, श्वान पथक दाखल झाले असून पुरावे संकलित करण्याचे काम सुरू केले आहे। मृतदेह कुजलेला आणि अर्धनग्न अवस्थेत आढळल्याने हत्या की आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। मात्र पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस किंवा निष्कर्ष जाहीर केलेला नसून मृत महिलेची ओळख पटवणे, मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील परिस्थिती याचा तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत। दरम्यान सदर महिलेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून मृतदेहाच्या अंगावर सर्वत्र आळ्या आढळून आलेल्या आहेत। बीडच्या मोमीनपुरा भागात कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, मोठा ऐवज जप्त केला आहे। शहरातील मोमीनपुरा मिल्लतनगर परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गोवंश कत्तलखान्यावर पेडबीड पोलिसांनी कारवाई करत 3 जनावरे व गोवंश मांस असा अंदाजे 62,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। बीड शहरातील मोमीनपुरा मिल्लतनगर परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गोवंश कत्तलखान्यावर पेडबीड पोलिसांनी रविवारी ही कारवाई केली। यामध्ये 3 जनावरे, गोवंशाचं मांस असा मुद्देमाल जप्त केला आहे। नदीम गफार कुरेशी वय 38 राहणार मिल्लतनगर पेडबीड याच ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पेडबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केली आहे। विद्यार्थी आंदोलनाला यश आल्यानंतर बीडमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला। मंत्री धर्मेंद्र प्रधान, शिक्षण मंत्री यांचा तात्काळ राजीनामा व्हावा या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते। मात्र गेली अनेक दिवसापासून त्यांची ही मागणी अत्यंत महत्त्वाची होती। मात्र मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर अखेर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने बीडमध्ये फटाके वाजवून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या विजयाच्या तुम आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो। आज सरकारला या महाराष्ट्रातील तरुणाने दाखवून दिलं की भाजप सरकारला देखील आपल्या गुडघ्यावरती आणून राजीनामा